कोपरगाव तालुक्यातील हिंगणी गावात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने ग्रामस्थ बाळासाहेब पोपट लकारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। येत्या 10 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला असून या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील पाठवले आहे। बाळासाहेब पोपट लकारे हे दिव्यांग दृष्टीहीन असून शेळी पालनाचा व्यवसाय करतात। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की गावात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्याचा त्रास नागरिक आणि पाळीव प्राण्यांना होत आहे। कुत्र्यांच्या हल्ल्यात लकारे यांच्या अनेक शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत। नुकताच 26 फेब्रुवारी 2026 रोजी कुत्र्यांनी त्यांच्या बोकडावर हल्ला करून त्याला ठार केले, ज्याचा पंचनामा पशुधन विकास अधिकाऱ्यांनी देखील केला आहे। यापूर्वी 10 जुलै 2025 नंतर ऑगस्ट महिन्यात त्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती कोपरगाव आणि ग्रामपंचायत हिंगणी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा कारवाई होत नाही। प्रशासनाने तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास नाइलाजास्तव 10 मार्च 2026 रोजी दुपारी मुंबईतील आझाद मैदान येथे आत्मदहन करणार असल्याचे लकारे यांनी निवेदनात म्हटले आहे। मी बाळासाहेब पोपट लकारे, राहणार हिंगणी, तालुका कोपरा, जिल्हा अहिल्यानगर। मी हिंगणी गावचा रहिवासी असून माझा शेळी पालन हा धंदा आहे। मोकाट कुत्र्याने वेळोवेळी माझ्या बऱ्याचशा बकऱ्यांची फाडतोड केली। मी ग्रामपंचायतला, गटविकास अधिकारी सगळ्याला पत्र दिलं, तर यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही। 13 ऑगस्ट रोजी आम्ही 2025 या दिवशी तहसील मैदानावर आपलं पंचायत समिती तिथं उपोषण केले। गट विकास अधिकारी खोटी आश्वासनं दिली, 10 दिवसात तुमचा मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करू। त्यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही। या गोष्टीमुळे आम्ही कंटाळून लेखी अर्ज दिला की आमचा मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त नाही झाल्यास आम्ही कुठेही आत्मदहन करू। ते आजपर्यंत त्यांचा कोणताही त्या गोष्टी कारणाने आम्ही 10/3/2026 या रोजी आझाद मैदान मुंबई इथे दुपारी 1 वाजता आत्मदहन करणार आहे, याची नोंद घ्यावी। याच्या आधी आमच्याजवळ 14 ऑगस्ट पर्यंत 5-6 शेळ्या खाल्ल्या। आता त्याच्यानंतर 2-3 बकरं मारली परत। आता परत एक हा ना, आता 8 दिवसापूर्वी एका कुत्र्याला अजूनही काही उदरनिर्वाहाचं तुमच्याकडे साधन आहे का? फक्त शेळी पालन? शेळी पालन एकूण किती नुकसान तुमचं आतापर्यंत या मोकाट कुत्र्यांमुळे झालेलं आहे? आता 6-7 शेळ्या म्हणजे हलकेडी 10,000 झाले, तर 60-70 बकऱ्या गेल्या, लहानली बकऱ्या गेली, तिथे लाख रुपयाचं नुकसान कुठे गेलंच नाही। ते सोमनाथ लकारे, राहणार हिंगणी, बाळासाहेब पोपट लकारे माझे सासरे आहे। आमच्या गावात इतके कुत्रे झाले की खूप त्यांचा त्रास होतो आम्हाला। म्हणजे येणारे जाणाऱ्या माणसांना धरता पण आमच्या शेळ्यांचं पण खूप नुकसान झाले, ज्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे। दिसत नाही, माझ्या सासऱ्यांचं दिसत नाही, पण याच्यावर जर लवकरात लवकर तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी याच्यावर नोंद घ्यावी, एवढीच माहिती। नाही तर आम्ही दोघं आत्मदहनाला तयार राहू।